श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याला ज्या घरात हे 3 तोडगे केले जातात तिथे पैसा कायम मिळत राहील. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो 30 मार्च 2025 रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो 30 मार्च 2025 रोजी रविवारी हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल. या उपायांसाठी आवश्यक सामग्री अगदी साधी आहे, मात्र श्रद्धा आणि भक्तिभाव महत्त्वाचा आहे. नवीन वर्ष प्रारंभ होत आहे. याच दिवसापासून चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होत आहे. मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जो 3.5 मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त. गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची, मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास, नवीन व्यवसायास सुरुवात करतात, कारण त्या कामांमध्ये यश मिळवण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन वस्तू, प्रॉपर्टी यांचीसुद्धा खरेदी सर्रास केली जाते. यातून मोठा लाभ संभवतो, घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे. मित्रांनो आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे अत्यंत प्रभावशाली आणि तितके साधे सोपे असे ज्योतिषी उपाय पाहणार आहोत. हे उपाय केल्याने घराची बरकत होते, अर्थात घराची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकत येईल, पैशाला कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील. पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा, आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुख, शांती आणि समाधान नांदू लागते. रोगराई आजार पण निघून जातं. तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते प्रभावशाली उपाय करावे. भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी घरात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले जातात. आज आम्ही तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली आणि गुप्त उपाय सांगणार आहोत. 1. गुढीपाडव्याला किचनच्या हळदीच्या डब्यात बेलाचे पान ठेवा आणि पहा कसे धन समृद्धी तुमच्या घरात धावतच येते. गुढीपाडव्याचे महत्त्व आणि धार्मिक पार्श्वभूमी. गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असे मानले जाते. शिवाय प्रभू रामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत परत येताना विजयी गुढी उभारली होती. म्हणून गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी योग्य उपाय केले तर देवी लक्ष्मी घरात स्थिरावते आणि धनलाभ होतो. 1. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरातील गुढी उभारून पूजन करा. गुढी समोर बेलाच्या पानाला हळद कुंकू लावा आणि एकाक्षर मंत्र जपा. ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः 11 वेळा मंत्राचा जप करा. त्यानंतर हे पान किचनच्या हळदीच्या डब्यात ठेवा. डबा उघडताना मनोभावे देवी लक्ष्मीला स्मरून प्रार्थना करा, माझ्या घरात सदैव सुख समृद्धी नांदो. उपायाचे अद्भुत फायदे. धनलाभ. हळदीमध्ये बेलाचे पान ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, घरात आर्थिक भरभराट होते. वास्तुदोष निवारण. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शुभ लहरीचा वास होतो. घरात ऐश्वर्य. किचनमध्ये हळदीच्या डब्यात बेलाचे पान ठेवल्याने जेवणात सकारात्मक ऊर्जा राहते. घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते. बेलाचे पान नेहमी ताजे आणि स्वच्छ असावे. हळदीचा डबा स्वच्छ आणि शुद्ध असावा.
हा उपाय केल्यानंतर घरात सतत पवित्रता ठेवावी. किचनमध्ये स्वच्छता आणि सात्विकता ठेवल्यास परिणाम लवकर होतो. गरुड पुराणानुसार बेलाचे पान हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या पानामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचण्याची क्षमता असते. त्यामुळे हे पान हळदीच्या डब्यात ठेवल्यास किचनमध्ये सात्विक ऊर्जा निर्माण होते. यामुळे धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. वास्तुशास्त्रानुसार किचन हे घरातील ऊर्जा केंद्र असते. त्यामुळे हळदीच्या डब्यात बेलाचे पान ठेवल्याने घरातील धनप्राप्तीची शक्ती वाढते. मित्रांनो, गुढीपाडव्याला हा छोटासा उपाय अवश्य करा आणि देवी लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद मिळवा. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. 2. गुढीपाडवा या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांना ही एक गोष्ट माहीतच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करते, त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो. म्हणजेच त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळू लागते. तुम्हाला तुमच्या घरात योग्य तो मान सन्मान मिळत नसेल, समाजामध्ये योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः यापैकी कोणताही एक मंत्राचा आपण जप नक्की करावा. हा जप किमान कमीत कमी 7 वेळा करावा. याने समाजामध्ये नाव लौकिक वाढते. विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत, राजकारणात आहे, त्यांनी तर हा उपाय नक्की करून पाहावा. 3. गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी संध्याकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर त्या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती त्या कडुलिंबातील काही पानं आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावी. आपली जी तिजोरी असते तिथे आपण पैसे ठेवतो, दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो. आणि अशा ठिकाणी विजयाचे प्रतीक असणाऱ्या, मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पानं आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुलिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणच्या निगेटिव्हिटीचा नाश होतो आणि त्या ठिकाणाची नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी, दारिद्र्य, अलक्ष्मी टिकत नाही. आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो, लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढू लागतो. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. ही पानं ठेवताना आपण त्याच्यासोबत काही नाणेसुद्धा ठेवावी. 1 रुपयाची, 2 रुपयाची किंवा 5 रुपयाची. त्या ठिकाणी आपण 5 किंवा 2 नाणी ठेवू शकता. वर्षभर आपण ही पानं आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा. वाहत असणारं पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पानं टाकू शकता आणि ही जी आहेत त्यांचा या पानांचा पुन्हा वापर करू शकता आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची कडुलिंबाची पानं आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा. ही पानं ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसात तुम्हाला दिसून येईल की तुमच्या घरात तिजोरीमध्ये पैसा वाढू लागलेला आहे, पैशामध्ये वाढ होत आहे. कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागतो. अत्यंत सात्विक असा उपाय आहे. तुम्ही नक्की करून पहा. 4. सूर्योदयाच्या वेळी गुढी पूजन करा. गुढीपाडव्याला सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारून पूजन केल्याने घरात शुभता आणि सकारात्मक ऊर्जा वास करते. स्वच्छ अंगणात गुढी उभारून तिला पिवळ्या रंगाचं वस्त्र
लावा. त्यावर स्वस्तिक काढा आणि त्याला कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, हार आणि फुलांनी सजवा. गुढीसमोर गंध, हळद, कुंकू, फूल, फळ, गुळ, धन्याचे मिश्रण ठेवून पूजा करा. ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 21 वेळा जपा. फायदा: घरात लक्ष्मी स्थिर होते, आरोग्य व सौभाग्य वाढते. 5. मुख्य दरवाजावर हळदी कुंकू व स्वस्तिक काढा. गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढल्याने दुःख, गरिबी आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात. मुख्य दरवाजावर हळद कुंकू लावून सुंदर स्वस्तिक काढा. स्वस्तिकाच्या 4 बाजूंना चंदनाचा टिळा लावा. त्यावर तांदळाचे अक्षत वाहा. फायदा: वर्षभर घरात शुभता आणि सकारात्मकता राहते. 6. कडुलिंबाचे सेवन करा. कडुलिंबाचे सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि वर्षभर आजार दूर राहतात. कृती: कडुलिंबाच्या पानासोबत गूळ, धने, जिरे मिसळून सेवन करा. हे मिश्रण कुटुंबातील सर्व सदस्यांनी खावे. फायदा: वर्षभर रोगप्रतिकार शक्ती वाढते. 7. गुढीला लाल रंगाचा वस्त्र लावा. महत्त्व: लाल रंग हे शक्ती, ऐश्वर्य आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. गुढीला लाल रंगाचा वस्त्र लावा. त्यावर गंध, हळद, कुंकू लावून पूजा करा. ओम विजयाय नमः हा मंत्र 11 वेळा जपा. फायदा: विजय, यश आणि प्रतिष्ठा वाढते. 8. पिवळ्या रंगाचा वापर करा. पिवळा रंग हे समृद्धीचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला. पिवळ्या रंगाची फुले, वस्त्र आणि सजावटीसाठी वापरा. फायदा: सुख, समृद्धी आणि आनंद वाढतो. 9. तुळशीच्या कुंडीत दूध वाहा. तुळशीला दूध वाहिल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुळशीला स्नान घालून दूध वाहा. तुळशीसमोर दीप प्रज्वलित करा आणि ओम नारायण नमः हा मंत्र जपा. फायदा: घरात शांती आणि सकारात्मकता राहते. 10. गाईला गूळ, खोबऱ्याचा प्रसाद द्या. गाईला गूळ आणि खोबरे खाऊ घातल्याने पितृदोष आणि ग्रहदोष दूर होतो. गाईला सकाळी गूळ खोबऱ्याचा प्रसाद द्या. गाईला हात लावून तिचा आशीर्वाद घ्या. फायदा: पितृदोष दूर होतो आणि घरात शुभता राहते. 11. घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावा. तोरण हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे. कडुलिंब, आंब्याची पाने आणि फुलांनी तोरण बनवा. ते मुख्य दरवाजावर लावा. फायदा: घरात सकारात्मक ऊर्जा राहते. 12. तेलाचा दीप लावा. गुढी पाडव्याच्या दिवशी तेलाचा दीप लावल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिव्यासमोर ओम नमः शिवाय मंत्र जपा. घरात शांती आणि समृद्धी राहते. 13. पितरांना जल अर्पण करा. पितृदोष निवारण्यासाठी जल अर्पण करा. सकाळी गंगाजल किंवा स्वच्छ जल सूर्याला अर्पण करा. पितरांना मनपूर्वक प्रार्थना करा. पितरांची कृपा राहते. 14. घरी शंखध्वनी करा. शंखध्वनी केल्याने नकारात्मक शक्ती दूर होते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी शंखनाद करा. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. 15. मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घ्या. गुढीपाडव्याला प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रीराम मंदिरात दर्शन घ्या. श्रीराम जय राम जय जय राम मंत्राचा जप करा. विजय, शांती आणि धनप्राप्ती होते. 16. गरिबांना अन्न दान करा. दान केल्याने पुण्यप्राप्ती होते. गरिबांना अन्न दान करा. वस्त्रदान किंवा पैशाचे दान करा. फायदा: पापक्षालन होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.